जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। नहीं चलेगी, नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। उल्हासनगर येथे नीट पेपरफुटी विरोधात सर्वपक्षीय जनआंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। उल्हासनगर नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उल्हासनगरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने भव्य जनआंदोलन छेडण्यात आले। शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, दडपशाही आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवत आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची जोरदार मागणी केली। पवई चौक येथील उपविभाग कार्यालयासमोर कॅम्प न 3 या ठिकाणी हे आंदोलन पार पडले। या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्ते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते। आंदोलनात कोणत्याही पक्षाचे झेंडे किंवा मफलर न वापरता हातात फक्त तिरंगा घेऊन सर्वांनी सहभाग नोंदवला। या जनआंदोलनात मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष बंडूदादा देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख शरद पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू, महानगर प्रमुख दिलीप व मिश्रा, उपजिल्हा प्रमुख भीमसेन मोरे, काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेत्या अंजलीताई साळवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश दादा तपासे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सीमा आहुजा तसेच महेश आहुजा, शहर प्रमुख पश्चिम शिवाजी जावळे, शहर प्रमुख पूर्व प्रशांत धांडे आणि मनसे कामगार सेना अध्यक्ष दिलीप थोरात व उपाध्यक्ष हरी आल्हाट यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेला आहे। शिक्षण व्यवस्थेतील हा भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि देशाच्या हितासाठी नागरिकांनी या लढ्यात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रसंगी केले। तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले। आज उल्हासनगर शहराने परत एकदा राजकीय एकीचं प्रदर्शन केलेलं आहे। हे प्रदर्शन अन्याय करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या विरोधात होतं। हे प्रदर्शन अन्याय करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात होतं, ज्यांनी निष्पाप विद्यार्थ्यांवर लाठी चालवल्या, त्यांची डोकी फोडली, त्यांची माथी फोडली, महिलांच्या देखील चुकीच्या ठिकाणी लाठ्या मारल्या। अशा परिस्थितीमध्ये दिल्ली पोलिसांच्या संदर्भामध्ये आणि विद्यार्थ्यांचे झालेले हाल ह्याच्या संदर्भामध्ये आजचा हा एक धडक मोर्चा महाविकास आघाडीने उल्हासनगरच्या प्रांत कार्यालयावर काढला। वास्तविक संविधानिकरित्या आंदोलन करणं सर्वांचा अधिकार आहे, परंतु या देशातलं असलेलं मोदी सरकार एक प्रकारे हुकुमशहाचं काम करत आहे आणि धर्मेंद्र प्रधान ज्याची नैतिक जबाबदारी आहे, शिक्षण मंत्री आहेत ते, त्याची नैतिक जबाबदारी राजीनामा द्यायची, त्या राजीनामा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही। म्हणून अभिजित जितके जो असेल किंवा सोनम वांगचुक असेल यांना उपोषण करावं लागलं। 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांनी त्यांचं काल रात्री उपोषण सोडलं अशी आम्ही माहिती इंटरनेटवर मिळत आहे। परंतु हजारो विद्यार्थी कुठल्याही राजकीय बॅनरच्या खाली न येता स्वतंत्रपणे दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये जमले आणि त्यांनी क्रांती करून दाखवली। शेवटी पोलीस देखील आहेत, आमचे बांधवच आहेत, त्यांचीही मुलं या नीट परीक्षेच्या पेपरफुटीमुळे किंवा भ्रष्ट व्यवस्थेमुळे बाधित होत आहेत। पोलिसांनाही आम्हाला विनंती करायची आहे की ज्या ज्या ठिकाणी आंदोलन होत असेल त्याला सहकार्य करा। हे तुमच्या पालकात, तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या मुलांसाठी देखील आहे आणि ही आंदोलन हे देशाच्या सरकारला जागृत करण्यासाठी आहे। ज्या प्रकारे देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांच्या निवासाच्या बाहेर आंदोलन केलं, त्यांना अक्षरशः फरफट्यात ओढून घेऊन गेले पोलीस। आपण सर्वांनी टीव्हीवर पाहिलं असेल। जर देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला एवढी वाईट वागणूक मिळत असेल तर तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला कशा प्रकारची वागणूक मिळेल? काल मुंबईमध्ये आपण एक व्हिडिओ पाहिला, एक पोलीसचा सब इन्स्पेक्टर होता काय माहित नाही, विद्यार्थ्यांना धमकी देत होता की आंदोलन जर तुम्ही केलं तर तुमच्या खिशामध्ये पावडर टाकू, काय टाकू, पावडर टाकून तुमचं कायमचं आयुष्य बाद करू। हे देवेंद्र फडणवीस सरकार आहे, हे देवेंद्र फडणवीसच्या पोलीस दलातले लोक आहेत। अशा पद्धतीची राजवट भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती। फुले शाहू आंबेडकरला मारणारा आमचा महाराष्ट्र आहे, देशाला दिशा देणारा आमचा महाराष्ट्र आहे आणि अशा प्रकारचं जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना आणि मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो केंद्रातल्या सरकारचा निषेध करतो। धर्मेंद्र प्रधानचा पुनश्च एकदा राजीनामा मागतो आणि ज्या निष्पाप मुलांवर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर खोट्या केसेस भरल्या, ते महाराष्ट्र असो, मुंबईत असो, दिल्लीत असो किंवा भारतात कुठेही असो, त्या सर्व केसेस तातडीने रद्द झाल्या पाहिजे।
मैं जी कल रात को ही प्रधानमंत्री मोदी जी ने ये कह दिया था कि जो ये केस है उसको फास्ट ट्रैक पे चलाने की आदेश दे दिए हैं। इतने दिन सो रहे थे क्या? इतने दिन सो रहे थे क्या? आपको अगर कार्रवाई करनी थी तो सबसे पहले धर्मेंद्र प्रधान का राजीनामा लेना चाहिए था। एक स्टेटमेंट की वजह से आर पाटिल को राजीनामा देना पड़ा। एक प्रोड्यूसर को ताज होटल के लिए विलासराव देशमुख को राजीनामा देना पड़ा और वहां पे किसी प्रकार की नैतिक जवाबदारी स्वीकारी थी उस जमाने के नेताओं ने। लेकिन ये कैसी सरकार है? गूंगी भी है, बहरी और संवेदनहीन सरकार है। यहाँ पे जब बच्चे जंतर मंतर पे हैं वहां पे, लेकिन मंत्री को आने की हिम्मत नहीं है। और धर्मेंद्र प्रधान की नैतिक जवाबदारी थी कि अभिजीत दीपके और जो कांग्रेस पार्टी के युवा नेता, युवा कार्यकर्ता जंतर मंतर पे बैठे थे, वहां पे जाना चाहिए था, उनकी बात सुननी चाहिए थी और अपना नैतिक मूल्य का आगे रखते हुए राजीनामा देना चाहिए था, इस्तीफा देना चाहिए था, जो उन्होंने नहीं दिया। 28 ते 30 दिवसापासून जंतर मंतर येथे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं। आणि ही जे केंद्राचं सरकार आहे, नरेंद्र मोदी असेल, अमित शहा असेल, ज्यांनी काय जी दडपशाही केली आणि त्या दडपशाहीमुळे ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, तसंच महाराष्ट्रामध्ये पण मुंबई सारख्या शहरामध्ये 800 ते 900 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, पालकांवर गुन्हे दाखल केले। या दडपशाहीच्या विरोधात आज उल्हासनगर शहरामध्ये सर्वच पक्ष एकत्र येऊन प्रांत यांना एक निवेदन देण्यात आले आहे आणि जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न जे कोणी केला आणि जे पोलिसांची नंबर प्लेट नव्हती व त्यामध्ये RSS चे गुंड लोक ज्यांच्याकडे पोलिसांच्या काठ्या होत्या, या लोकांनी सुद्धा या लहान 12 वर्षापासून तर 25 ते 30 वर्षापर्यंत मुला मुलींना जे कपडे फाडेपर्यंत मारले, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। आणि हे जे काही सरकार आहे ते संवेदनाहीन सरकार आहे। त्यांनी चर्चा न करता अजिबात विद्यार्थ्यांना वेठीस धरलेलं आहे आणि त्यांची एक क्षुल्लक मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान जे नीट परीक्षेचे जबाबदार आहे त्यांनी त्याची नैतिकता घेऊन राजीनामा द्यावे। महाराष्ट्रात जर बरेच उदाहरणं सांगितले होता की विलासराव देशमुख असतील, RR पाटील असतील, अशोक चव्हाण असतील, त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा राजीनामा दिला होता। पण ही अशिक्षित नरेंद्र मोदी आणि शिक्षण याच्यामध्ये त्याला काय गंध वाटत नाहीये, त्यामुळे हे सरकार त्या धर्मेंद्र प्रधानला पाठीशी घालत आहे। तरी या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी सर्वच पक्ष महाराष्ट्रात आंदोलन करत आहे। त्यासाठी आज आम्ही इथे उल्हासनगरला आलो आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन शिक्षणाची जी काय सुधारणा व्हायला पाहिजे त्यासाठी सर्व विरोधी पक्ष प्रयत्न करत राहील। सर्वप्रथम तर जी आजची पिढी आहे ज्यांना आपण जेनझी म्हणतो त्यांना आम्ही इकडे सॅल्यूट करतो, कारण की ज्या पंतप्रधानाने 12 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली आणि संध्याकाळी 8 नंतर दिसत नाही, त्यांनी काल रात्री 12 वाजता येऊन त्यांना व्हिडिओ द्यावा लागला। त्यांचा अहंकार हा या जेनझीनी तोडला। प्रत्येक इकडचे जे राजकीय पक्ष आहे ते आपापल्या पद्धतीने या मुद्द्यावर, नीट परीक्षा असेल या मुद्द्यावर आंदोलन करतच आहे। पण आज आम्ही जे इकडे जमलेलो आहे ते काल प्रधानमंत्रींनी प्रेस कॉन्फरन्स दिल्यानंतर देखील राजीनाम्याबद्दल कोणती गोष्ट झालेली नाहीये, अजून संसदेत चर्चा झालेली नाहीये आणि जे विद्यार्थी आहेत ते अजूनही जंतरावर बसलेले, त्यांचा पाठबळ वाढवण्यासाठी आज इथे आम्ही सर्व जमलेले आहात। जरी ही आंदोलन नीट परीक्षाची असेल पण खऱ्या अर्थाने हे आंदोलन आहे, ही चीड आहे या पिढीची। ही चीड बेरोजगारीच्या विरोधात आहे, ही चीड महागाईच्या विरोधात आहे, ही चीड या सरकारच्या अहंकाराच्या विरोधात आहे, ही चीड सर्व जे गोष्टी आहे गोदी मीडियाच्या विरोधात आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांनी या सरकारला झुकवलं, त्यांना आम्ही इकडे सल्यूट करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पूर्ण पाठीशी आम्ही महाविकास आघाडी असेल, इतर सर्व संघटना असतील त्यांच्या पाठीशी उभे राहतो। सर्वप्रथम मी भारताचे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना झुरळ म्हणून संबोधलं। कारण काय झालं, गेल्या 12 वर्षामध्ये या भाजप सरकारची जी तानाशाही होती, जी हुकुमशाही होती, त्याच्या विरोधात कोणी रस्त्यावर यायला तयार नव्हतं, कोणी आवाज उठवायला तयार नव्हतं। परंतु न्यायाधीशांच्या एका वक्तव्याने या देशातला सर्व तरुण जागी होऊन आज रस्त्यावर आहे। काल जर बघितलं मोदींचं स्टेटमेंट आलंय, मोदींना स्टेटमेंट द्यायला 1 महिना लागला, तरी मोदी प्रेस समोर नाही आले। त्यांनी स्वतःचा व्हिडिओ बनवून व्हायरल केलाय। तुम्हाला स्टेटमेंट द्यायला 1 महिना लागला, याचा अर्थ तुम्ही काय वाट बघत होता का विद्यार्थी किती मरतील, लोक किती मरतील, याची तुमची अशी काही इच्छा होती का? जर 26-27 दिवस लोक उपोषणाला बसले, 8 दिवस झाले विद्यार्थी रस्त्यावर आहेत,
तुम्ही त्यांना अमानुष मारहाण करताय, महिलांचे कपडे पाडताय, विद्यार्थिनींना मारताय. एवढं सगळं घडल्यानंतर तुम्हाला आता सद्बुद्धी सुचली की तुम्ही प्रेसला सामोरं न जाता एक व्हिडिओ बनवून टाकता, मी केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवीन. अरे त्या धर्मेंद्र प्रधानकडे असं काय आहे की हे सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला घाबरतं? मला तर असं वाटतं की धर्मेंद्र प्रधान सरकार चालवतो, अमित शहा आणि मोदी फक्त खुर्चीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळे ते राजीनामा घ्यायला घाबरत आहेत. विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय जर सातत्याने थांबला नाही, धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला नाही, मुलांवरती झालेल्या केसेस मागे घेतल्या गेल्या नाही, तर हे सर्वपक्षीय आंदोलन येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र असेल, याची सरकारने दखल घ्यावी.